विधानसभा चुनावी रंग संग्राम में दरियापुर स्थित आज दिग्गज उम्मीदवारों ने अपने अपने नामांकन पत्र भरे। इनमें दरियापुर विधानसभा क्षेत्र से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व संयुक्त मित्र पक्ष के अधिकृत उम्मीदवार के रूप में बलवंत वानखड़े ने हजारों समर्थकों के साथ में आज नामांकन पत्र दाखिल किया। निवडून आलेले जे आहेत आतापर्यंत जो मतदारसंघ तुम्ही पाहला उमेदवार पाहिले त्यांनी विकास किंवा सूतगिरणी किंवा इथले कारखाने इथली जी MIDC बंद म्हणजे भकास पडलेली आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यानंच पाहिलं आणि ते जे म्हणतात ते सत्यावर होते। आणि मी तर 2 वेळा निवडणूक लढलो, लोकांच्या दरबारात गेलो, सतत पडल्यानंतरही सतत नेहमी लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांच्या कामात राहिलो। जनता आज माझ्या पाठीशी आहे। जनतेला काय सांगायचं? जनतेला हेच म्हणेल की मी हक्काचा आणि या मातीतला उमेदवार आहे आणि नेहमीच तुमच्या सुखदुःखात मी हजर असतो आणि सदैव राहील। इथल्या बेरोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जे काही प्रश्न असतील ते मी पूर्ण करण्यास सक्षम असा उमेदवार आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर केली। जनतेला हेच सांगेल की मी जो निर्णय घेतला तो अतिशय जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयात मला सर्वांनी सहकार्य केलंच आहे। आपण तुम्ही सगळं पाहत आहात। नामांकन पत्र दाखिल करते समय बबलू देशमुख, विधायक वीरेंद्र जगताप, विधायक यशोमती ठाकुर, जिला परिषद अध्यक्ष नितिन गोंडाने एवं सुधाकर भारसाकड़े उपस्थित थे। बलवंत वानखड़े द्वारा जो शक्ति प्रदर्शन किया गया उससे ऐसा लग रहा है कि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस ने दरियापुर मतदार संघ में अपनी अच्छी पकड़ बना ली है, किंतु मतदान होने के बाद में ये बात जब साबित होंगी कि वो विजयी होते हैं कि नहीं। साथ ही भारतीय जनता पार्टी व शिवसेना के संयुक्त आघाड़ी के उम्मीदवार रमेश बुंदेले, इन्होंने भी आखिरी दिन होने के चलते अपने हजारों समर्थकों के साथ में चुनाव कार्यालय में जाकर नामांकन पत्र दाखिल किया। मी माझ्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 1100 कोटीच्या वर निधी या दरियापूर मतदारसंघात आणला। आता जे काही कामं राहिले असतील त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक रेल्वेच्या बाबतीत आहे, शकुंतला रेल्वे चालू करण्याबाबतीत तो सुद्धा प्रयत्न केला जाईल। आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांकरता यापुढे शेतीला जे पांढर रस्ते आहेत ते डांबरीकरण करण्याकरता माझा प्रयत्न राहील, कारण शेतकऱ्या महत्त्वाचा आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांकरताच आपल्या शेती उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाण्याची फार आवश्यकता आहे। तर मी तापी नदीचं पाणी आदरणीय गडकरी साहेबांशी, देवेंद्र फडणवीस साहेबांशी ऑलरेडी मिटिंगा झाल्या, त्यातून तापी नदीचं पाणी आपल्या या अंजनगाव दर्यापूर परिसरात आणण्याकरता प्रयत्न करेल, एवढी आपल्याला एक ग्वाही देतो। या युतीचा कुठलाही फटका बसणार नाही, कारण आमचीसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती आहे आणि या परिसरातील सर्व जनता जास्तीत जास्त मी माझ्या या मतदारसंघात कामं केल्यामुळे सर्व खुशीत आहेत, आनंदात आहेत आणि मलाच विजय करण्याचा दुसरा प्रयत्न केला जातील। आणि माझे भारतीय जनता पक्षाचे सर्व बांधव हे सुद्धा माझ्यासोबत आणि शिवसेनेचे सुद्धा माझ्यासोबत आहेत। तसेच बाकीसुद्धा इतर पक्ष जे आमच्याशी निगडीत आहेत सर्व सोबत असल्यामुळे इथे माझाच विजय होईल अशी मी अपेक्षा करतो। इस समय ऐसे भी घटना सामने आई है कि अपने कुछ समर्थकों को लेने के चलते उनकी पुलिस प्रशासन से कुछ तू मैं भी हो गई थी, किंतु हालात को देखते हुए आपसी समझौते के चलते ये बात आगे नहीं बढ़ पाई। प्रकाश भारसाकड़े अपने सहयोगी बाबाराव बरगढ़ व अन्य को लोगों के साथ में कार्यालय पे पहुंचे थे। आज इस समय राजनीति में सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी को माना जाता है और इस समय दरियापुर मतदार संघ में रमेश बुंदेले की खासी पकड़ है, जिसके चलते ऐसा भी कयास लगाया जा रहा है कि रमेश बुंदेले ही सबसे ज्यादा दरियापुर मतदार संघ में सबसे प्रभावी उम्मीदवार है। दरियापुर मतदार संघ के बाबत चुनावी घमासान के हालात किस तरीके से है और दरियापुर मतदार संघ में उम्मीदवार एवं मतदाताओं का क्या रुझान है, इस पर डालते हैं एक नजर। नमस्कार, आपण पोहोचलेलो आहोत दर्यापूर तालुक्यामधील आज मतदान नामांकन दाखल करायचा शेवटचा दिवस। या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंतचा वेळ राहिलेला या 3 वाजेच्या वेळेच्या दरम्यानमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये रमेशजी बुंदेले यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करून नामांकन दाखल केलं। तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी
महाआघाडी यांनी मिळून सुद्धा बळवंतरावजी वानखडे यांनी सुद्धा काँग्रेसवर आपलं शक्तीप्रदर्शन दाखवून त्यांनी सुद्धा नामांकन दाखल केलं. येणारा वेळच सांगेल जनता कोणाला निवडून देईल, मतदार राजा कोणाला निवडून देईल. कॅमेरामन के साथ नासिर शाह, विदर्भ न्यूज, दर्यापूर.